अकोला शहरात फेरीवाले धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने आणि पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी मोठा गाजावाजा करत 6 महिन्यांपूर्वी खुले नाट्यगृहाच्या बाजूला भाटे क्लब लगत स्थापन केलेल्या हॉकर्स झोनमध्ये गांधी रोडवरील सुमारे 150 ते 200 पथविक्रेत्यांना 1 ऑगस्ट पासून स्थलांतरित केले होते. मात्र अवघ्या 6 महिन्यातच मनपाच्या दुर्लक्षामुळे हॉकर्स झोनचा बोजवारा उडाला आहे. अकोला शहरातील हॉकर झोन मधील 4-5 विक्रेते वगळता इतर सर्वांनी पुन्हा रस्त्यावर अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. बाजारपेठेसह गांधी रोडवरील सर्व किरकोळ व्यावसायिकांना हॉकर झोनमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 6 महिन्यांपूर्वी मनपा आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेतला होता. हॉकर झोनमध्ये आवश्यक त्या सर्व सुविधा मनपाने पुरवल्या आणि त्यांच्या आव्हानाला 150च्या वर पथविक्रेते आणि फेरीवाल्यांनी प्रतिसाद देत 1 ऑगस्ट पासून दिवाळीपर्यंत येथे आपली दुकाने लावली. ग्राहकही येथे येण्यास सुरुवात झाली होती आणि त्यानंतर मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरातील खुले नाट्यगृह ते जैन मंदिर आणि गांधी रोड ते सिटी कोतवाली परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला काही किरकोळ विक्रेत्यांना महानगरपालिकेने तात्पुरती दुकाने थाटण्यास सवलत दिली होती आणि त्यांचे पाहून या हॉकर झोन मधील बहुतांश विक्रेत्यांनी महानगरपालिकेच्या इमारतीच्या भिंतीला लागून तसेच समोर गांधी रोडवर सिटी कोतवाली पर्यंत आपल्या हातगाड्या लावल्या आणि त्यानंतर दिवाळीचा सण संपला, डिसेंबर उजळला तरीही या विक्रेत्यांनी आपल्या दुकानाचे अतिक्रमण न हटवल्याने गांधी रोडवर परिसरात पुन्हा वाहतुकीस कोंडी होण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले. संपूर्ण जानेवारी महिना मनपा निवडणुकीच्या धामधुमीत गेला. मनपा आयुक्तांसह मनपाचे कर्मचारी आणि पोलीस यंत्रणाही त्यात गुंतली आणि हॉकर्सकडे दुर्लक्ष झाले. मात्र आता सर्व धामधूम संपल्यावरही मनपा प्रशासन रस्त्यावरील हॉकर्सकडे डोळेझाक का करत आहे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडलाय. सामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर चालणं अशक्य आहे. एक शहरामध्ये फुटपाथ नाही आणि जिथे कुठे रस्त्याच्या कडेला जागा असते ती अतिक्रमण करणाऱ्यांनी पूर्ण व्यापलेली आहे. आणि हॉकर झोन हे फक्त बातम्यांमध्ये हॉकर झोनचं उद्घाटन होतं. हॉकर झोन मध्ये कोणतीही व्यवस्थाही कधी दिसत नाही आणि तिथे कधी हॉकर्सही दिसत नाही. आणि त्यासाठी जे प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजे ते कोणत्या प्रकारचे प्रयत्नही होत नाही. त्यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण हा वर्षानुवर्ष तसाच प्रश्न आहे. यामुळे लोकांना चालण्यास त्रास होते आणि यांना स्थानिक देशोन्नती समूह त्यांना अतिक्रमणासाठी स्थानांतरित करण्यात आलेल्या जागा देण्यात आलेली आहे त्यांना. तरी ते रोज इथेच गाड्या लावतात. समजा त्याला टू व्हीलर चालवण्याला त्रास होते, पैदल जाणाऱ्यांना त्रास होते, ट्रॉफिक जाम होते. थोडे हे स्थानांतरित जर तिथे झाले तर एवढा ट्रॉफिक अडचण येणार नाही. सामान्य नागरिकांना याचा त्रास असा होतो की ट्रॅफिकला खूप प्रॉब्लेम होते. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथनं जाल तर गर्दी आणि ट्रॅफिकला एवढा प्रॉब्लेम होते. माणसांचं तर ठीक आहे, पण लेडीज लोकांना तसाच खूप जास्त प्रॉब्लेम होते. आणि त्यानंतर शहर सौंदर्यीकरणच्या नावावर हे सगळं म्हणजे विद्रुपीकरण चालू आहे. याच्यामुळे कसं आहे, आपलं महानगरपालिकेला लागूनच हे सगळे लागलेलं आहे. तर आपल्या सौंदर्याला खूप त्याचा नुकसान होऊ राहिला आहे. की कोणी नवीन माणूस आला आणि त्यांनी महानगरपालिकेत पाहिलं तर समोर सगळं अतिक्रमण दिसते. तर हा सगळ्यात मोठा तोटा आहे याचा. तर याच्यावर काही करायला पाहिजे. या हॉकर्सनी ते जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कमीत कमी महानगरपालिकेने ते हॉकर झोन प्रमोटही करायला पाहिजे की लोकांनी गांधी रोडवर नाही का हॉकर झोन मध्ये जाऊन खरेदी करायला पाहिजे. तर ग्राहक जेव्हा लोकच हॉकर झोन मध्ये जाऊन खरेदी करतील तर हे आपोआप हॉकर झोन मध्ये जागा घेतील. पण आता कसं आहे, कॉम्पिटिशन मध्ये किंवा धंद्यासाठी ते रस्त्यावर उभे राहतात, कारण की त्यांचा धंदा हॉकर झोन मध्ये होत नाही, रस्त्यावर होते. तर त्या हॉकर झोन साठी काहीतरी करायला पाहिजे. परिणाम तो पुष्कळ आहे. 2006 मध्ये बी अशीच परिस्थिती होती आणि आज बी अशीच परिस्थिती आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये SP साहेबांनी SP ऑफिस मध्ये मीटिंग घेतली होती की SP साहेब आणि महानगरपालिका मिळून सध्या हे सगळे आतमध्ये बसतील म्हणून. ऑगस्ट महिन्यापासून जेव्हापासून तिथं यांनी महानगरपालिकेची जागा दिली आतमध्ये, तेव्हापासून आम्ही आतमध्येच आहोत. आम्ही काही बाहेर व्यवसाय करत नाही. पण महानगरपालिकांनी याच्यावर दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. तर हे सगळे लोक व्यवस्थित व्यवसाय करतील इथे. आणि सगळे लोक जर इथं आले तर व्यवस्थित व्यवसाय होतो. आणि महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर इथे लोक बसतील नाही. आज परिस्थिती अशी आहे की आम्ही दिवसभर इथं बसतो आणि काही एखादे तास बसतात हे लोक, अतिक्रमणाला हकालतात त्यांना, 1 तास बसतात आणि बाहेर जातात. आणखी गिरायकी कमी आहे इथे. पण आम्हाला
आम्हाला आतमध्येच बसायचं. आम्ही कायद्याचं उल्लंघन करणारे व्यक्तिमत्व नाही आमचं. त्याच्यामुळे आम्ही इथेच व्यवसाय करू. महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं तर ते बाहेरचे लोक आतमध्ये येतील नाही. व्यवसाय तर नाही आहे ना हो, व्यवसाय एकदम कमी आहे. ते सगळे आले तर मग व्यवसाय होतो. ते सगळे बाहेर गेले की मग व्यवसाय कमी होते, म्हणजे नाही सारखा व्यवसाय होते असं समजा. पण आम्ही आतमध्येच व्यवसाय करणार आहोत. महानगरपालिकेने जागा दिलेली आहे, आम्ही जागेचं उल्लंघन करणार नाही, आम्ही कायद्याचं उल्लंघन करणार नाही. आम्ही खेड्यातून शहराच्या ठिकाणी येतो तेव्हा आम्हाला जे हे आहे अतिक्रमण आहे त्याच्यामुळं जागोजागी आम्हाला अडचणी निर्माण होतात. कारण नीट गाडी पार्किंग करायलाही जागा नसतो आणि गाडी इकून तिकून आम्ही जर नो पार्किंगच्या आतमध्ये ते केली तर गाडी उचलून घेऊन जातात. खास करून रविवारी दिवशी हा आमचा आठवडी बाजार असते. त्याच्यामुळे आम्ही गावातून बरेच लोक आठवडी बाजार करायला येतात. त्या दिवशी जास्ती समस्या असतात. त्या दिवशी कुठेही अतिक्रमण पथक किंवा काहीच दिसत नाही आणि त्या दिवशीच जास्त अतिक्रमण रोडवर दिसते. पैदल चालणाऱ्यालाही त्रास होतो आणि वाहने लावणाऱ्यालाही त्रास होतो. कारण पैदल चालणारा असा होतो की वाहन कुठेही लावून देतात आणि त्याच्यामुळे मग पैदल चालणाऱ्याला खूप त्रास होतो. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट.